5वी शिकत आहेत. हजारो आशा, लाखो बलिदान, कित्येक स्वप्न आणि स्वातंत्र्याची जुनी तडप, पारतंत्र्याची बेडी तोडण्यासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय, या सर्वांनंतर भारताला स्वातंत्र्याची सोनेरी भात आली. भारताची एक वेगळी आणि स्वतंत्र अशी राज्यघटना तयार झाली. आपला भारत देश प्रजासत्ताक देश झाला. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली. खरंच आजचा दिवस सोहळ्याचा दिवस म्हणावा लागेल. म्हणून म्हणते, चला करूया संविधानाचा आदर, चला करूया संविधानाचा आदर. ज्याने दिला आपणास शिकण्याचा, जगण्याचा अधिकार, शिकण्याचा, जगण्याचा अधिकार संविधान आहे. म्हणूनच आज आपल्या भारत देशात विविध जाती धर्माचे, विविध भाषा बोलणारे लोक आज सुखसमाधानी राहत आहेत. विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणूनच आमचा भारत देश महान, म्हणूनच आमचा भारत देश महान. 26 जानेवारी हा एक आपला राष्ट्रीय सण आहे. आजचा दिवस आपल्याला ऐक्याची शिकवण देतो. आजचा दिवस आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांची आणि देशभक्ताची आठवण करून देतो. आजही देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र देशाचे रक्षण करीत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधानाचे शिल्पकार. संविधानामुळे जनतेला विविध हक्क प्राप्त झाले. शिकण्याचा, मतदान करण्याचा अधिकार संविधानामुळे प्राप्त झाला आहे. जाता जाता एवढेच म्हणावेच वाटतं, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी तो पहचान बस यही है, हम हिंदुस्तानी है. हमारी तो पहचान बस यही है, हम हिंदुस्तानी. एवढे बोल माझे 2 शब्द इथे संपवते. जय हिंद, जय भारत.